नमस्कार मित्रांनो, PSR फॅक्टरीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आहे ना, आपण आजपासून एक सिरीज चालू करतोय की प्रश्नपत्रिकांचा अभ्यास खूप जास्त महत्त्वाचा आहे। कारण येणारी पूर्वपरीक्षा आणि येणारी राज्यसेवा जी पूर्वपरीक्षा आहे ना 2024ची, तर या परीक्षांमध्ये आहेत ना की जे आपले झालेले परीक्षा आहेत की त्यांच्यामधले प्रश्न जे असतात ना ते बऱ्याच वेळा रिपीटेड तर विचारले जात असतात, पण त्या प्रश्नांनुसार आपण चॅप्टर कसे अभ्यासायचे ना याच्यावर आपण सगळ्या गोष्टी बघणार आहोत। कारण बऱ्याच वेळा प्रश्न अभ्यासताना आहे ना आपण बऱ्याच वेळा चुकत असतो। आपण काय करतो, प्रश्न आहे तसा बघून घेतो आणि पूर्ण चॅप्टर तर वाचून टाकतो। मग चॅप्टर वाचल्यानंतर आपण पुन्हा जेव्हा प्रश्नाकडे फिरतो ना तर आपल्याला बऱ्याच गोष्टी आठवत नाही। म्हणून आहे ना आपण प्रश्न रिलेटेड चॅप्टर बघायचं, बरोबर आहे। प्रश्न कसं आहे ना त्याचे मेन पॉईंट बघायचे, नोट डाऊन करायचे आणि मग संपूर्ण चॅप्टरला हात लावायचा। तर आपण प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करताना काय करणार माहिती आहे का, की जो पॉईंट दिला आहे, जो प्रश्न विचारला आहे ना की त्या प्रश्नांवर फक्त त्याचे रिलेटेड जेवढे पॉईंट आहेत ना तेवढे शोधून काढणार आहे आणि बाकीच्या गोष्टीवर आपण अभ्यास करणार आहोत। आणि मग त्याचं संपूर्ण लेक्चर मी आपलं ॲपमध्ये घेणार आहे। तर 2022 राज्यसेवा आपलं महाराष्ट्र दुय्यम सेवा म्हणजे कंबाईंड पूर्वपरीक्षेला राज्यघटनेतील राज्यपाल या टॉपिकवर एक प्रश्न विचारण्यात आलेला होता। तर तो प्रश्न बघू आपण की राज्यपाल पदाच्या कालावधीविषयी कोणती कथने बरोबर आहेत। तर कोणती कथने आहेत की राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात, राज्यपाल स्वखुशीने आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात, राज्यपालांची नियुक्ती सर्वसाधारणपणे 5 वर्षासाठी असते आणि दुसरी व्यक्ती पद स्वीकारेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात। तर काय याच्यातली कोणकोणती विधानं बरोबर आहेत, तर ही सगळीच विधानं बरोबर आहे मित्रांनो। तर आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे, कोणकोणती विधानं बरोबर आहे ना याचा अभ्यास करायचा आहे। तर हे कसं असतं माहिती आहे का, आता हे राज्यपालाचा पहिलाच प्रश्न होता कंबाईंड 2022च्या पूर्वपरीक्षेमध्ये विचारण्यात आलेला होता। 16वा प्रश्न होता, म्हणजे पहिले 15 प्रश्न करंट अफेअरवर विचारण्यात आले होते आणि पुढची जी प्रश्न होती ना ही पॉलिटीवर होती, 10 प्रश्न। तर पहिला प्रश्न होता की राज्यपाल पदाच्या कालावधीविषयी। मग आता ह्या प्रश्नाला रिलेटेड बघायला गेले ना मग तुम्हाला राज्यपाल घ्या, मुख्यमंत्री घ्या, सरपंच घ्या किंवा जिल्हा परिषदेचं CEO वगैरे घ्या किंवा इकडे बघायला गेलं तर लोकसेवा आयोग घ्या किंवा राष्ट्रपती घ्या किंवा मुख्यमंत्री घ्या, या सगळ्यांच्या पदाच्या कालावधीविषयी पण विचारलं जाऊ शकतो, त्यांच्या कार्यकालाविषयी विचारलं जातं, त्यांचे हक्क काय आहेत, या सगळ्या गोष्टीविषयी बऱ्याच गोष्टी विचारल्या जाऊ शकतात। तर मग आपल्याला अभ्यासताना आहे ना की आता राज्यपाल झालं आहे ना, राज्यपालचा अभ्यास करताना काय करायचं, खाली लगे मुख्यमंत्री घेऊन जायचं, मुख्यमंत्र्यांचे मग कालावधी वगैरे, त्यांचे हक्क वगैरे, या सगळ्या गोष्टी असं लाईन पाठ अभ्यासून टाकायचं। मग राज्यपाल घ्या, खाली मुख्यमंत्री मांडा, मंत्रिमंडळ मांडा, त्याच्यातल्या नंतर मग वैधानिक पदांमध्ये महाधिवक्ता असेल किंवा कॅग असेल, आपला जो जनरल असतो आपला ॲडव्होकेट जनरल, या सगळ्या गोष्टी अशा अभ्यासून टाकले ना तर मग एका पॉईंटवर आपले जवळपास 5 ते 6 पॉईंट कव्हर होऊन जातात। तर राज्यपाल पदाच्या कालावधीविषयी बघताना आपल्याला पुढे बघायचे की काय राज्यपालाचं कलम, तर कलम 153 नुसार प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असतो, प्रत्येक राज्याला एक राज्यपाल कलम 153 नुसार असतो। हा पॉईंट लक्षात ठेवा, कारण समजून घ्या तुम्हाला जो प्रश्न विचारताना थोड्याशा गोष्टी इथे चेंजेस झाल्या की राज्यपाल कोणत्या कलमानुसार प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असतो, तर तुम्हाला तिथं उत्तर देता आलं पाहिजे तर कलम 153 नुसार, बरोबर। आणि तो काय आहे, घटक राज्याचा संविधानिक प्रमुख पण असतो, म्हणजे आपलं जे राज्य असतं ना त्याचा संविधानिक प्रमुख असतो। जसं देशाचा प्रमुख कोण असतं, राष्ट्रपती, तसं राज्याचा प्रमुख कोण असतं, संविधानिक प्रमुख राज्यपाल असतो। मात्र 7व्या घटना दुरुस्तीनुसार एकाच व्यक्तीची 2 किंवा अधिक राज्याकरिता राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यास संमती प्रदान करण्यात आली, बरोबर। जसं आता मागे ज्या किरण बेदी होते ना, 2 राज्यांचा राज्यपालमधून काम सांभाळत होत्या, तर पहिले एक व्यक्ती एका राज्याचा राज्यपाल होता, पण 7व्या घटना दुरुस्तीनुसार 1956 याच्यानुसार 2 किंवा अधिक राज्याकरिता राज्यपाल म्हणून नेमणूक, म्हणजे एक व्यक्ती 2 राज्य सांभाळू शकते। समजून घ्या, आपल्याकडे इकडे महाराष्ट्र आहे आणि इकडे गोवा आहे, तर 2 राज्यांसाठी एक राज्यपाल नेमता येऊ शकतो, तर नेमता येऊ शकतो। ही कोणत्या घटना दुरुस्तीने केली, 7वा घटना दुरुस्ती 1956 नुसार। तर झालं कलम 153 नुसार प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असतो। कलम 154 नुसार राज्यपालास कार्यकारी अधिकार बहाल केलेले आहे, म्हणजे त्यांना जे कार्यकारी अधिकार आहेत ना त्याचा वापर करून ते घटनेच्या तरतुदीनुसार राज्यपालांकडून प्रत्यक्षपणे व त्यांच्या खालील अधिकाऱ्यांमार्फत ती केली जाते। म्हणजे आता जे कार्यकारी अधिकार बहाल समजून घ्या, आता की राज्यपालाला अधिकार दिले
की आता एखादा महाधिवक्ता आहे, महाधिवक्ता काय कामं करतो की जेवढे बी कायदेशीर कामं आहे ते सगळे बघत असतात. तर मग त्यांना जर ते कायदेशीर काही कामांचं नियोजन सुचवायचं असेल, ते काय सांगतील महाधिवक्त्याला की मी तुम्हाला हे कामं आहेत, हे मला वेळेच्या आत झालेली पाहिजे, म्हणजे तुम्ही हे करू शकता. मग ती कामं कोणत्या कलमानुसार करायची आहेत की 154नुसार त्यांना ते अधिकार दिले की ते कोणालाही काम सांगू शकता आणि ती कामं त्यांच्याकडून करून घेऊ शकता. प्रत्यक्ष किंवा हाताखालील अधिकाऱ्यामार्फत ती कामे केली जातात घटनेच्या तरतूदनुसार कलम 154नुसार. समजलं. कलम 155नुसार राष्ट्रपती राज्यपालांची नेमणूक करतात. कोणत्या? कलम 155नुसार राज्यपालांची नेमणूक कोण करतात? राष्ट्रपती करतात. हे पण खूप जास्त महत्त्वाचा पॉईंट आहे. म्हणजे कसे 153 बसून 54, 55 बघितला. आता त्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात, त्यामुळे एका अर्थाने ते केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून कार्य करतात. बरोबर. हो, म्हणजे ते आपलं राज्यपाल राष्ट्र कनेक्टेड असतात. बरेच गोष्टी कोणाच्या फॉलो करतात? ते राष्ट्रपतींच्या फॉलो करतात. आता सर्वोच्च न्यायालयाने 1919 साली सांगितले होते की राज्यपालाचे पद केंद्र शासनाच्या अधीन असलेला रोजगार नाही, ते एक स्वतंत्र घटनात्मक पद असून ते केंद्राच्या नियंत्रणाखाली कार्य करत नाही. बरोबर आहे. म्हणजे जरी राष्ट्रपती नेमणूक करतात ना, पण हे स्वतंत्र एक घटनात्मक पद आहे जे स्वतंत्र नियंत्रणाखाली असतं, ते केंद्राच्या नियंत्रणाखाली काम करत नाही. म्हणजे राज्यपाल स्वतःची कामे करत असतात. त्यामुळे मूळ घटनेच्या मसुद्यात राज्यपाल पदाच्या निवडणुकीसाठी सार्वत्रिक पौढ मतदानाची तरतूद होती. मात्र संविधान सभेने त्याऐवजी सध्याच्या राष्ट्रपतीद्वारे नियुक्त पद्धतीचा स्वीकार केला आहे. म्हणजे हे जर बघायला गेलं ना, तर इकडे काय होतं 1919 की राज्यपाल हे केंद्र शासनाच्या अधीन असलेला रोजगार नाही आहे किंवा ते एक घटनात्मक पद असून ते केंद्राच्या नियंत्रणाखाली कार्य करत नाही. म्हणजे एक स्वतंत्र घटनात्मक पद होतं ज्याची एक निवडणूक होत होती. कुठे? घटनेच्या मूळ मसुद्यात होतं की निवडणुकीसाठी त्याची मतदान करायची सार्वत्रिक पौढ. पण संविधान सभेने त्याऐवजी काय केलं? राष्ट्रपतीद्वारे नियुक्त पद्धती स्वीकार केली. म्हणजे आता समजून घ्या, एखाद्या राज्याला राज्यपाल नियुक्त करायचा असेल तर तो राष्ट्रपती ठरू शकतो आणि त्याच्यानुसार त्याची नियुक्ती होऊ शकते. तसंच एक मुद्दा बघूया की राज्यातील संसदीय व्यवस्थेची विसंगती, राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्यात संघर्षाची शक्यता, निवडणुकीसाठी मोठा खर्च, निवडणुकीसाठी वैयक्तिक आधार, राष्ट्रहिताच्या विरोधी पक्ष सदस्यत्वामुळे राज्यपाल निष्पन्न असणार नाही. कळलं? म्हणजे समजून घ्या की राज्यातील काही संसदेची व्यवस्थेची विसंगती आहे किंवा राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्यात काही संघर्ष शक्यता झाली, निवडणुकीसाठी जो मोठा खर्च झाला किंवा राष्ट्रहिताच्या विरोधी काही निवडणूक वैयक्तिक आधार, राष्ट्रहिताच्या विरोधी काही गोष्टी केल्या त्यांनी किंवा पक्ष सदस्य वगैरे ह्या गोष्टीत जर फूट वगैरे असेल तर त्याला राज्यपाल निष्पन्न असणार नाही. त्या गोष्टीत ते त्यांचे सांभाळतील. किंवा फुटीर प्रवृत्तीची निर्मिती व राजकीय स्थैर्यावर परिणाम होण्याची शक्यता ही प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीचा स्वीकार न करण्याची कारणे. म्हणजे तुम्ही बघू शकता आता काही सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे, एखादी व्यक्ती 7-7, 8-8 वेळा मतदान करते. तर कोणी पहिले EVM विषयी इतकी जागरूकता होती की मोबाईलमुळे असं झालं की लोक मतदानाचे सुद्धा व्हिडिओ काढतायत की आम्ही कोणाला मत केले. आणि एक इलेक्शन कमिशनचा एक रूल आहे की आपला मत आपला हक्क असतं. म्हणजे आपण कोणाला जर मत करत असेल ना तर ते आपल्याला कोणाला सांगायचं नसतं. आणि आज त्याच्या विरुद्ध चालू झाले आहेत की लोक EVMवर किती वेळा मतदान करतात त्याचेसुद्धा व्हिडिओ बनवून पुढे टाकते आहेत. म्हणून ते म्हणताना की ह्या ज्या गोष्टी ह्यात नाही परिणाम करणाऱ्या असतात राजकीय वगैरे, तर त्यात राज्यपालाचा निष्पन्न असणार नाही. म्हणून प्रत्यक्ष निवडणुकीचा पद्धतीचा स्वीकार करण्याची कारणं ही होती. म्हणजे राज्यपालाला डायरेक्ट प्रत्यक्ष त्याच्यामुळे निवडतात. कोण निवडतं? राष्ट्रपती. म्हणजे ह्या सगळ्या काही गोष्टी घडत असताना आहे ना की राष्ट्रपती त्यांना जवळपास पदावरून थांबवू शकता किंवा काही गोष्टींना तिथे थांबा पण लागू शकतो. समजलं मित्रांनो? आता राज्यपालाच्या पदाचा कालावधी, बरोबर, ह्याच्यावरच आपल्याला प्रश्न विचारणार पदाच्या कालावधीविषयी. तर पदाच्या कालावधीचा सगळ्यात पहिले कलम आहे 156. 156नुसार राज्यपाल राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पद धारण करतात. जर समजा मी इथलं म्हटलं ना की ह्या काही गोष्टी विरोध किंवा राष्ट्रहिताच्या विरोधी किंवा काही गोष्टी घडल्या फुटीर, तर याच्यामुळे आहे ना राष्ट्रपती त्यांना त्यांच्या पदावरून दूर पण करू शकतात. म्हणून म्हटलं की राज्यपाल राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पद धारण करतात. राष्ट्रपतींची मर्जी न्यायप्रविष्ट नाही, तसेच घटनेने राज्यपालास पदावरून दूर करण्याचे कोणतेही अधिकार सांगितले नाही. म्हणजे घटनेने असं सांगितलं नाही की राज्यपालाला एवढ्या पदावरून दूर करा, हे असं काही सांगितलं नाही.
राज्यपाल राष्ट्रपती संबोधून आपल्या अधिकार पदाचा सहीनिशी लेखी राजीनामा देऊ शकतात. आता पहिलं काय आपलं की राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत बरोबर, पण राज्यपाल स्वखुशीने आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. आलं, राज्यपाल संबोधून आपल्या अधिकार पदाचा राजीनामा देऊ शकतात. पॉईंट दुसरा क्लिअर. वरील तरतुदींच्या अधीन राहून राज्यपाल आपले पद ग्रहण केल्याच्या तारखेपासून 5 वर्षाच्या अवधीपर्यंत पद धारण करतात. म्हणजे 5 वर्षापर्यंत ते पदावर राहू शकतात. तर तिसरा पॉईंट काय आहे, राज्यपालांची नियुक्ती सर्वसाधारणपणे 5 वर्षासाठी. ओके, तिसरा पॉईंट क्लिअर आहे. आणि दुसरी व्यक्ती पद स्वीकारणे तेही बघू दे. तर पद ग्रहण केल्यापासून 5 वर्षापर्यंत अवधीपर्यंत धारण करू शकता. मात्र राज्यपाल त्यांचा पदावधी संपला तरीही त्यांच्या उत्तराधिकारी पद ग्रहण करेपर्यंत आपले पद धारण करून ठेवतात. म्हणजे समजून घ्या, एखादं नवीन राज्यपाल अजून भरला गेलेला नाही आणि यांच्या पदाचा कालावधी संपला आहे तरी ते एखादा उत्तराधिकारी येईपर्यंत ते पद धारण करून ठेवतात. काय चौथा पॉईंट मित्रांनो इथे, की दुसरी व्यक्ती पद स्वीकारेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात. आले सर्व विधाने बरोबर. मी तुम्हाला म्हटलं होतं ना की चौथा पॉईंट आहे, 4 विधाने बरोबर आहेत. तर राज्यपाल त्यांच्या पदाच्या कालावधी संपला तरी उत्तराधिकारी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ते पद धारण करून बसतात. आता राष्ट्रपती एका राज्याच्या राज्यपालाची बदली त्याच्या उर्वरित पदासाठी किंवा दुसऱ्या राज्याचा राज्यपाल म्हणून करू शकतात. बरोबर आहे, राष्ट्रपती एका राज्यपालाची बदली किंवा त्याच्या उर्वरित पदासाठी दुसऱ्या राज्यपाल म्हणून त्याची नेमणूक करू शकतात. तसेच पदावधी संपलेल्या राज्यपालाची पुनर्नेमणूक त्याच किंवा दुसऱ्या राज्याचा राज्यपाल म्हणून केली जाऊ शकते. मग आता हा हक्क कोणाला दिला आहे? राज्यपालाला, राष्ट्रपतींना. म्हणून राष्ट्रपतींनी ठरवलं की परत महाराष्ट्राला तोच राज्यपाल द्यायचा का, तर मग ते नेमणूक करून त्यांना पुनर्नेमणूक दिली जाते. आता राष्ट्रपती घटनेत तरतूद नसलेल्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत राज्यपालांची कार्य पार पाडण्यासाठी आवश्यक ती तरतूद असते. कोणती? की आपत्कालीनमध्ये असतो जो PM फंड वगैरे असतो, आपलं CM फंड वगैरे असतो, या सगळ्या गोष्टी आपत्ती वगैरे असण्याची परिस्थिती तर त्या पार पाडण्यासाठी ही तरतूद आवश्यक असते मित्रांनो. ओके, तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, आपण हे जे थोडी माहिती बघणार आहोत जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त व्हिडिओ आणि तुम्हाला जास्त महत्त्वपूर्ण माहिती देणार आहे. तर हे आहे ना, कलम 153 पासून कलम 156 तुमचं तोंडपाठ पाहिजे राज्यपालाचा विषय. तर ह्या गोष्टीवर प्रश्न येतात. मग तुम्ही नोट्स काढताना सुद्धा कलम 153, 54, 55, 56 लिहून टाकायचे आहेत मित्रांनो. ज्याच्यामुळे आहे ना तुम्हाला याच्यातून एक जरी मार्क्स पडला ना तरी आपला इथून मार्क्स म्हणजे कट ऑफमधून बाहेर जाण्याचे चान्सेस कमी होतात. म्हणून येणारे कंबाईंड पूर्व परीक्षा 2024साठी आहे ना, ही जी आपली सिरीज आहे ना की अभ्यासाची, ज्यात प्रश्नपत्रिका बघणार ही तुम्हाला खूप जास्त फायदेशीर ठरणार आहे. ओके, धन्यवाद मित्रांनो.